मुंबईमध्ये मुसळधार पाऊस काल मध्यरात्रीपासूनच होतोय। राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय। तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मान्सून कसा असणार आहे, चला तर बघूयात वेदर अपडेट्स मध्ये। नमस्कार, मी सुस्मिता आणि वेदर अपडेट्स मध्ये आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पाऊस हा शहर भागामध्ये, मुंबई शहरामध्ये होतो आहे। मुंबईच्या अनेक भागांचा जर आपण विचार केला तर उपनगरीय भागांमध्ये अंधेरी सबवेतील पाणी आता हटवण्यात आलेलं आहे, परंतु किनारी भागांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतो आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामध्ये उपनगरीय भागांमध्ये हा जोर विशेष करून वाढलेला आहे, ज्याचा थेट परिणाम आपण जर बघितला तर सकाळच्या वेळेमध्ये अनेक नागरिकांना ऑफिसला जाताना काहीसा उशीर झालेला आज पाहायला मिळतोय। तिसरा मुद्दा म्हणजे राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कमी दाबाचा पट्टा सध्या पावसाचा सक्रिय झालेला आहे आणि या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर काही अंशी वाढलेला आहे। विदर्भाच्या काठावरचे जे राज्य भाग आहेत, गडचिरोली, गोंदिया, वाशिम अशा अनेक भागांमध्ये आपण जर बघितलं तर काल आणि परवा या 2 दिवसांमध्ये चांगला रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। वातावरण काहीसे गार झालेलं आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी येलो अलर्ट तर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे। याचाच अर्थ काय तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा साधारणपणे सगळीकडे सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा विचार केला तर कोकण किनारपट्टीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि किनारी भागांमध्ये हा जोर विशेष अर्थानं जास्त आहे। मुळातच ही स्थिती अशी का आहे, हे इतक्या जोरदार पावसाचं आगमन का झालंय तर एक कारण नक्की आहे, श्रावण आजपासून सुरू झालाय। या श्रावण सरी आता बरसतायत, परंतु पावसाचा जोर या येत्या आठवड्याभरामध्ये काहीसा वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या ज्या पद्धतीनं आषाढ संपून श्रावणामध्ये हा पावसाची सुरुवात झालेली आहे तर हा स्थित्यांतराचा काल आपण म्हणावा लागेल आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात पावसाचे वातावरणाचे बदल पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। इंद्रधनुष्य बघण्याची संधी या श्रावण महिन्यामध्ये येत असते आणि श्रावणात घननिळा बरसला, परंतु मुंबईमध्ये मात्र तसं चित्र नाहीये। काळेशार मेघ हे संपूर्ण मुंबईला आच्छादत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। त्यामुळे दररोज तुम्ही मला चौपाटीच्या भागामध्ये लाईव्ह करताना बघताल, पण आज माझ्या हातात छत्री आहे। कारण तसंच आहे, कारण मुंबईमध्ये गेले 3 ते 4 तास मुसळधार पाऊस आहे आणि फक्त मुंबईमध्ये नाही तर पालघर, रत्नागिरी, ठाणे उपनगर, नवी मुंबई या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे। तानसा धरणाचे काही दार हे खुले केलेले आहे। जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू केलेला आहे। कोकणातील अनेक नद्यांचा दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। आपत्ती विभागाकडनं सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळं तुम्ही आता बघताय की ऐन सुगीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आता पेरण्या झालेल्या आहेत, त्यामुळं पावसाची आस अनेकांना होती, अनेक शेतकऱ्यांना होती, तसा पाऊस हा होतोय। परंतु येत्या काळात जर हा जोर वाढला तर मात्र परिणाम काहीसे बदललेले गंभीर आपल्याला पाहायला मिळू शकतात। विशेष करून म्हणजे पश्चिम बंगालचा जो सागरी भाग आहे, त्या पश्चिम बंगालच्या सागरी भागामध्ये विफा चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला दिसला आणि या विफा चक्रीवादळाची सुरुवात कुठे झाली तर व्हिएतनाम मध्ये या विफा चक्रीवादळाची सुरुवात झालेली होती। त्याचे काही भाग, त्याचा काही परिणाम, थोडक्यात अगदी जास्त परिणाम आशिया खंडावरती झालेला नाहीये, परंतु त्याचा थेट परिणाम विदर्भ आणि राज्याच्या इतर किनारी भागांमध्ये झालेला दिसतोय। त्यामुळं ज्या विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं असं आपण म्हणतो, त्या विदर्भामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होतोय। मुंबई शहर भागाचा विचार केला तर हायटाईड येत्या 4 दिवसांमध्ये प्रचंड असणार आहे। आजही साधारणपणे 12 वाजण्याच्या सुमारास आपण जर बघितलं तर 4.57 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत। त्याचबरोबर शनिवारी अर्थात उद्या सुद्धा या संपूर्ण सीझन मधली, या पावसाळ्यातली, या वर्षभरातली सगळ्यात मोठी 4.67 इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळं तुम्हाला वाटेल की वीकेंड आहे, आपण बाहेर जावं, पण तसं करू नका, कारण समुद्र हा खवळलेला असणार आहे। समुद्राचं पाणी, त्याचा स्तर काही अंशी वाढलेला असणार आहे। अनेक पर्यटन स्थळांवरती सुद्धा आता अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळं अनेक धरणांच्या ठिकाणी
अनेक डॅम्सच्या ठिकाणी, धबधब्यांच्या ठिकाणी, त्याचबरोबर चौपाटी भागामध्ये प्रशासन अलर्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तुमच्या परिसरामध्ये नेमकं काय वेदर अपडेट्स आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की वातावरण हळूहळू बदलतंय. गार वारा आणि त्याचबरोबर पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते. परंतु अनेक ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रामध्ये जितक्या विविध पद्धतीचं स्वरूप आपल्याला प्रादेशिक पद्धतीनं पाहायला मिळतं, वातावरणामध्ये पाहायला मिळतं, ते अतिशय बदलणारं स्वरूप पावसाचं या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी कुठेतरी धो-धो पाऊस आहे, तर काही ठिकाणी पावसाची ओस पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय चित्र आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. धन्यवाद.